नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचं तर ईश्वरी अर्णवच्या मनातलं ऐकता ऐकता अर्धच काहीतरी ऐकते आणि त्याच्यामुळे खूप सारे गैरसमज होणार आहेत. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होणार आहे. कारण की अर्णव फक्त इतकंच बोलणार आहे की मला असं वाटते आपण दोघं एक दुसऱ्याच्या खूप अपोजिट आहेत. आणि नंतर जेव्हा अर्णव जाऊन ऐकतो तेव्हा त्याला समजतं की आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. ईश्वरी घरी येते, तावा सगळं अंजलीला सांगायला जात असते. तेवढ्यात तिथे मामी येतात आणि थोडाफार तमाशा होतो. इकडे राकेशची जी वाट लागली आजच्या एपिसोडमध्ये ती खरंच बघणं इंटरेस्टिंग आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत ईश्वरी इकडे अर्णवच्या कॉन्फरन्स रूममध्ये पोचलेली असते. तेव्हा ती म्हणते, अर्णव सर तुम्ही कुठे आहात? पण अर्णवचा काही आवाजच येत नसतो. तेवढ्यात सात्विक फॅशन, त्यानंतर एक एक करून सगळे बॅनर खूप छान प्रकारे दाखवले जातात. तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष जातं तर तिथे एक नोट लिहिलेली असते, मिस इंदर स्पीकर ऑन कर. तेव्हा ईश्वरी ते स्पीकर ऑन करते आणि त्याच्याबरोबर लगेच तिला रेकॉर्डिंग ऐकायला येते. तेव्हा त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, मिस इंदोर आता थोडं माझं शांतपणे ऐक, मला काय बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी खूप खुश होते. पण तिला पहिलंच वाक्य ऐकल्यानंतर राग यायला सुरुवात होतो की अर्णवचा आवाज असा येत असतो की मला असं वाटत होतं आपली जोडी कधीच मॅच होऊ शकतच नाही. म्हणजे तू एकदम खाऊवाली आहेस आणि मी डाएट कॉन्शियस आहे. त्यानंतर आपल्या दोघांची पर्सनॅलिटी ही अशी आहे ना की त्याला काही साम्यच नाही आहे. तू एकदम नॉर्थ पोल आहेस तर मी साऊथ पोल आहे. आपल्यामध्ये एवढं डिफरन्स आहे. तेव्हा अर्णव हे सगळं इकडे टेन्शन घेत असतो की मिस इंदोरने माझ्या मनातलं ऐकलं असेल का? आत्तापर्यंत तर ती तिथे गेली असेल ना, तिच्या मनामध्ये काय चाललं असेल? माझ्या मनातल्या आज तिला सगळ्या फिलिंग समजून जातील. दुसरीकडे ईश्वरी खूप चिडलेली असते. तेव्हा ती म्हणते, तेवढ्यात अर्णव म्हणायला लागतो की तुला माहिती आहे का, मला वाटलं होतं की आपण कधी हॅपी राहू शकत नाही, पण आता तेवढ्यात तो स्पीकर स्टॉप होतो. तेव्हा ईश्वरी पुन्हा ऑन करते आणि बघायला लागते. पण आता इथेच ते अडकत असतं की आपण कधी हॅपी होऊ शकत नाही, पण आता हे ऐकल्यानंतर ईश्वरी अक्षरशः खवळून गेलेली असते. दुसरीकडे अर्णव विचार करत असतो, ही अजून कशी बाहेर आली नाही, हिने नेमकं सगळं ऐकलं की नाही. तेवढ्यात ईश्वरी तावा तिथे येते आणि म्हणते, सर माझं काही कौतुक करायला तिथे बोलवलं होतं का? तेव्हा अर्णव तिला प्रपोज करायला खाली बसतच असतो. ते बघता ईश्वरी म्हणते, काय करताय तुम्ही? तुम्हाला समजते का? तुम्हाला काय माझा पूर्ण पाणउतारा करायचा होता, त्याच्यामुळे मला आज इथे बोलून घेतलं. तेव्हा तो विचारतो, तू सगळं ऐकलं ना? तेव्हा ती म्हणते, हो सगळं ऐकलं ना. तुम्ही सांगत होता ना की आपण कसे मिसमॅच आहोत, आपल्या कोणत्या सवयी एकत्र नाही आहेत, आपण दोघांसाठी कसं अयोग्य आहोत, हे सगळं तुम्ही सांगितलं ना. तेव्हा ते म्हणते, तो म्हणायला लागतो, अगं त्याच्या पुढचंही आहे ना. तेव्हा ती म्हणते, काय पुढचं आहे? इथेच तर सगळं सामलं आहे की आपण दोघी एक दुसऱ्याबरोबर हॅपी नसणार आहोत, हेच तुम्ही बोलणार होते ना. पण आता मला समजलं आहे. पण एक गोष्ट सांगता, ही मिस इंदोर आहे ना, ही तुमचा पिच्छा काही सोडणार नाही, हे आठवण ठेवा. आता लग्न झालं आहे ना, आता निभवायलाच लागेल. ती रागारागात तिथून निघून जाते. तेव्हा अर्णव विचार करतो, ही असं का बोलते? नेमकं प्रकरण काय आहे? मला जाऊन बघायला पाहिजे. अर्णव लगेच त्या स्पीकर रूममध्ये जातो आणि ऐकायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये त्याला ऐकायला येतं की आपण दोघं एक दुसऱ्याबरोबर हॅपी नाही आहोत, पण आता. तेव्हा तो पुन्हा ऑन करतो आणि म्हणतो, पण आता. तेव्हा त्याला पुन्हा डाऊट येतो की काहीतरी गडबड आहे. तो पुन्हा रिपीट करतो आणि म्हणायला लागतो, याच्यामध्ये काहीतरी ग्लिच आला आणि पुढचं काही रेकॉर्डच झालं नाही आणि त्याच्याचमुळे मिस इंदोर एवढी चिडली होती. पण खरं म्हणलं तर याच्यामध्ये असं होतं, पण आता मला असं वाटते आपण एक दुसऱ्याशिवाय जगू शकत नाही आणि माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे, हेच तुला बोलायचं होतं मिस इंदोर, आय लव्ह यू. हे सगळं होत असताना तो विचार करतोय, जाऊ दे आता मी दुसरा कोणता तरी पर्याय निवडेल. तो थोड्या वेगळ्या झोनमध्ये गेलेला असतो. दुसरीकडे अंजली इकडे आजींना कॉल करत असते, पण फारसा काही उपयोग होत नसतो. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि म्हणायला लागते, काय नाही ताई, आम्ही आत्ताच आलो आहोत. तेव्हा अंजली म्हणते, काय झालं आज? माझ्या भावाने तुला काय सरप्राईज दिलं? तेव्हा ईश्वरी म्हणते, तुमच्या भावालाच विचारा ना, त्याने मला काय सरप्राईज दिलं आहे. बोला चिंटूजी, तुम्ही काय सरप्राईज दिलं, जरा ताईंना कळू तर द्या. तेवढ्यात तिथे मामी येतात आणि म्हणायला लागतात, काय ग जावई बापूंशी तुझं बोलणं झालं का? त्या माझ्या बॉक्सचं काय झालंय का? तेव्हा अंजली म्हणायला लागते, तू काळजी करू नको, हे मला म्हणाले आहेत जसं त्यांच्याकडे वेळ मिळेल ना हे लगेच तिकडे जाणार आहेत. तेव्हा
अर्णव म्हणाला, तो मामी असं काय होतं त्या बॉक्समध्ये जे तू एवढी हायपर झाली आहे, असं काय सिक्रेट होतं? तेव्हा ती थोडी घाबरून गेलेली असते. तेव्हा ऐश्वरी म्हणते, एक काम करूया मामी, आपण दोघी जाऊया आणि तुमचं ते बॉक्स घेऊन येऊया. तेव्हा ती म्हणते, हे बघ, तुला मी पहिलेच सांगते, माझ्या मॅटरमध्ये पडायचं नाही. हे माझं आहे ते मी माझं बघून घेईन. तुला माझ्या जास्त पुळका दाखवायची बिलकुल गरज नाही. तेवढ्यात तिथे आजी येतात आणि म्हणतात, काय तमाशा लावलाय हा? तर दुसरीकडे राजेशची पुरी वाट लागलेली असते. तेव्हा तो दादा म्हणतो, काय रे, आता इथं गपगुमान राहायचं आणि बॉसच्या समोर एवढूसाही आवाज काढता कामा नये. शांतता म्हणजे शांतता. तेव्हा तो म्हणतो, मी तुझ्या बॉसला ओळखत नाही, मी का त्याच्यासमोर शांत राहू? माझा आणि त्याचा काय संबंध आला? तेवढ्यात बाहेरून गाडीचा आवाज येतो. धाड धाड करत एक भली मोठी व्यक्ती आलेली असते आणि तो खरंच खूप डेंजरस दिसत असतो. हे सगळं बघून राजेश इकडे अक्षरशः घाबरून गेलेला असतो. तेवढ्यात तो इशारा करतो की माझ्या पायाच्या बुटाला जी घाण लागली आहे ना, ती याच्याकडे पुसून घे. दादा लगेच त्याला सांगतो, हे कपडा घे आणि चल त्याला पुस. राजेश लगेच तो कपडा फेकून देतो. तेव्हा तो त्याची मान धरतो आणि म्हणतो, चल, नाटक करायचं नाही, आत्ताच्या आत्ता पाय पुसून द्यायचा. तो लगेच हातामध्ये कपडा घेतो आणि बळजबरीने ते त्याला पुसायला लागतं. हे सगळं होत असताना राजेशचा खूप अपमान होत असतो, पण तरी सुद्धा तो काहीच करू शकत नसतो. त्याची अवस्था बघून खरंच खूप छान वाटत असतं. तर दुसरीकडे अर्णव आणि मामा लगेच आजीला जवळ घेतात आणि म्हणतात, काय गाई, तू सांगितलं नाही तू येणार होती, किती मोठं सरप्राईज दिलं. आजी लगेच घराच्या आत येतात आणि म्हणतात, मला तर तुम्हाला सरप्राईज द्यायचंच होतं. आकाश सुद्धा येतो आणि त्यांना मिठी मारतो. तेव्हा अर्णव विचारतो, काय गा आजी, तू सांगितलं असतं तर एअरपोर्टवर ती गाडी पाठवली असती ना. तेव्हा मामा विचारतात, तू तुझा अर्धा प्रवास सोडून कशी काय आली? देवदर्शन तुने पूर्ण का केलं नाही? तेव्हा ती म्हणते, मला एक न्यूज कळली आहे, आपल्याकडे यावेळेस दत्तांच्या पादुकांचा मान मिळाला आहे आणि यजमान होण्याचा मान आपलाच आहे, म्हणून तर मी एवढ्या घाईमध्ये आली आहे. पण मला एक सांगा, वल्लरीने एवढा तमाशा का घातला होता? तेव्हा मग म्हणतात, तिच्याकडे लक्ष देऊ नको ग, तिचं तर हे चालतच असतं, तू सांग ना बाकी सगळं काय आहे? तेव्हा आजी म्हणायला लागतात, हा सगळा मान आहे तो आत्ताच आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे आणि ही पूजा आहे ना, ती अर्णव आणि ईश्वरी करतील. तेव्हा अर्णव म्हणतो, मी आणि पूजा? तेव्हा आजी म्हणतात, हे बघ, यावेळेला मी तुला विचारत नाही, तुला स्पष्टपणे सांगते. खरं म्हटलं तर सात्विकाची खूप इच्छा होती की आपल्याला हा मान मिळावा. ती असताना तर हा कधी मान मिळाला नाही, पण आता 20 वर्षानंतर आपल्याला हा मान मिळत आहे, म्हणून तर त्या मान घेण्यासाठी मी सगळं सोडून इथे आले आहे. म्हणून ही पूजा तर या दोघांच्या हस्तेच व्हायला पाहिजे. आपल्या घराण्यामध्ये एवढा मोठा मान मिळत आहे, देवाची सुवर्ण पादुका आपल्या घरात येईल, याचे जास्त काय इम्पॉर्टंट असावं? तेव्हा तो म्हणतो, हे तर खूप छान आहे, मस्त ना जी, सुवर्ण म्हणजे सोन्याच्या पादुका ना? तेव्हा ते म्हणतात, हो तेच बोलते मी, आणि हा मान आता अर्णव आणि ईश्वरीला पूजा करून घ्यायचा आहे. तेव्हा अंजली म्हणते, आता आपला चिंटू खूप बदलत चालला आहे, ईश्वरीमुळे तो पूजापाठ करायला लागतोय. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे खूप रागाने बघत असते. तेव्हा अंजली म्हणते, चल आजी, मी तुला मस्तपैकी काय काय स्टोऱ्या सांगते. ती लगेच त्यांना आत घेऊन जाते. अर्णव ईश्वरीकडे थोड्या प्रेमाने बघायला लागतो, पण ईश्वरी अर्णवकडे खूप खुन्नसने बघते आणि धडधड करत रूममध्ये निघून जाते. अर्णव सुद्धा तिच्या मागोमाग निघतो. तेव्हा वल्लरी विचार करते, आता किती मस्त संधी मिळाली होती ना की घरामध्ये दत्तांच्या पादुका येतील आणि एवढी लोक जमलेली असतील. तेव्हा ईश्वरी समोर आणि घरच्यांसमोर अर्णवच्या वडिलांचं आणि सुप्रियाचं लफडं जर मी उघडलं तर खरी मजा येईल. पण ऐन वेळेला तो बॉक्सच माझ्या जवळ नाही. तो बॉक्स असला तर खरंच खूप मजा आली असती. दुसरीकडे इकडे तो बॉस त्याची पुरेपूर वाट लावत असतं. तेव्हा तो म्हणतो, तुझ्यासारखी नालायक माणसं आहेत ना, ती अशीच असतात रे. तुला माहितीये का, मला 2 माणसांची खूप चीड आहे. पहिला म्हणजे जी खोटारडी माणसं असतात आणि दुसरी म्हणजे जी फुकटी असतात, जी दुसऱ्यांच्या जीवावरती जगतात. सांग मला कोणत्या लोकांची जास्त चीड आहे? तेव्हा तो म्हणतो, जी आईत खाऊ असतात आणि दुसरी म्हणजे जी खोटारडी असतात. तेव्हा तो म्हणतो, यामधले जी दोन्ही प्रकार आहेत ना, हे दोन्ही प्रकार तुझ्यामध्ये दिसतात, म्हणून तर मला तुझ्यावरती जास्त राग आहे. तेव्हा तो म्हणतो, हे बघा बॉस, माझं आणि तुमचं काहीच नाही आहे, प्लीज मला एक संधी द्या, मी लवकरात लवकर तुमचे पैसे तुम्हाला वापस करून देईन, मी खरं सांगतोय ना. तेव्हा तो म्हणतो, तू काय मला पागल बनवतोय का रे? तो अक्षरशः
त्याच्या जीवावरती उठलेला असतो तेव्हा तो म्हणतो आज तुझा सँडअपच करून टाकू, आज तुझा गेम खतम करू रे, बस झालं, हा खेळ खेळता खेळता आम्हाला कंटाळा आला आहे. तो लगेच त्याच्या गळ्यामध्ये एक कपडा बांधतो आणि अक्षरशः त्याला मारायला लागलेला असतो, म्हणजे त्याचा जीव जाईल की काय अशा सिच्युएशनमध्ये सगळं आलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो हे बघ आता तुझा गेम संपवूनच टाकू, तसंही तुझ्यासारखा माणूस जगून या न जगून काही फायदा नाही आहे, तसंही तू खोटारडा तर आहेस आणि माझे पैसे घेऊनच्या घेऊन माझ्याच वरती मला इकडे तिकडे फिरवतोय, हे काय माझ्याकडून मान्य नाही आहे. त्याने अक्षरशः त्याच्या जीवावरती उठलेला असतो. कसं बसं राजेश स्वतःला सोडवत असतो पण फारसा काही उपयोग होत नसतो. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत तो बॉस म्हणायला लागतो हे बघ तुला मी शेवटची संधी देत आहे, 2 दिवसामध्ये जर तुने माझे पैसे दिले नाही ना तर तुझा गेम तर मीच करणार आहे, हे आठवण ठेव. दुसरीकडे अर्णव म्हणत असतो काय झालं, आता तू मला नवरा तर मानते ना, मग संसाराचं काय करायचं आहे. तेव्हा ती म्हणते नवरा मानते मग संसारी करेल ना, मग लग्नही मानेलच ना. तेव्हा ती म्हणते पण आता मला असं वाटते मी कधी जाईल याचा काही भरोसा नाही. तेव्हा अर्णव म्हणतो तू कुठे जाणार आहेस, मला सोडून कुठेच जायचं नाही. तर दुसरीकडे आजी इकडे ईश्वरीला खडसावत असतात. एक गोष्ट आठवण ठेव, हा मान खूप मोठा आहे आणि तो मान मी तुला देत आहे, याच्यामध्ये एवढीशी काही चूक झाली ना तर मी तुला आयुष्यभर कधीच माफ करणार नाही, हे आठवण ठेव. ईश्वरीला या सगळ्याचं थोडं टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे राजेश इकडे घरी येतो तेव्हा म्हणजे त्याला म्हणायला लागते तुम्हाला माहिती आहे का आजी घरी आली आहे आणि त्याबरोबर आपल्या घरामध्ये दत्तांच्या सुवर्ण पादुका येणार आहेत. हे ऐकल्यानंतर राजेशच्या मनामध्ये कपटीपणा सुरू झालेला असतो. तेव्हा तो म्हणतो अच्छा म्हणजे मला पैशांची गरज आहे आणि लखलखतं सोन्याचं पाऊल माझ्या घरी येत आहे, म्हणजे माझा काम तर एकदम इझिली होणार आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच या सोन्याच्या पादुका राजेश चोरणार आहे की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.